श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण सगळेच जपमाळ जपत असतो आणि काम झाल्यानंतर जपमाळ पुन्हा ठेवून देत असतो. परंतु ही जपमाळ हिचं शुद्धीकरण कसं करायचं? आपल्याकडून अनावधाने अनेक चुका होत असतात, त्यावेळेला या शुद्धीकरणाची गरज असते आणि म्हणूनच जपमाळीचे अधूनमधून शुद्धीकरण करणे खूप गरजेचे असते. आता असं का करायचं? कारण जपमाळ जर अशुद्ध असेल तर मंत्र सिद्ध होत नाहीत. जपमाळ अशुद्ध केव्हा होते? तर जेव्हा दुसरे तिला हात लावतात किंवा आपण आपली अपवित्र जागी माळ ठेवली तर होतं. पाळंतबाईच्या खोलीत माळ घेऊन गेल्यास किंवा सुतक असेल त्या ठिकाणी गेल्यास, अशा ठिकाणी गेल्यास ही माळ अशुद्ध होत असते. 4 दिवस तर माळेला हातच लावायचा नसतो. लावला तर माळ अशुद्ध होते.